महिला अत्याचार वाढत चालले असून आज पुण्यात मध्ये आणि याआधी रायगडमध्ये सुद्धा घडलेल्या घटना हादरून टाकणाऱ्या आहेत। अशात आता महायुतीच्या काळात या घटना वाढतायत। मात्र याला प्रत्युत्तर देत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। माझ्यासोबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आहेत। ताई, एकीकडे आपण पाहतोय की महिला अत्याचाराचे प्रकरण वाढत चाललेले आहेत। पुण्यातली घटना असो किंवा मग रायगडमधले हे आकडेवारी आता वाढत चाललेले आहेत। काय यावरती प्रतिक्रिया? बघा, झालेल्या गोष्टी या वाईटच आहेत। पुण्याच्या घटनेमधून बोध घेण्यासारखा आहे की कशा पद्धतीने कुरिअर बॉय असल्याची बतावणी करत एक हरामखोर त्या ठिकाणी आला आणि सही करायला पेन नाहीये, पेन विसरलोय म्हणत मुलीला आतमध्ये पाठवलं। ती आतमध्ये गेली, तिला माहित नव्हतं की पुढे काय होणार आहे आणि त्याने आत येऊन दरवाजा बंद केला, स्प्रे मारला तिच्या चेहऱ्यावर आणि तिला बेशुद्ध केलं, अत्याचार केला गेला। त्याचा सेल्फी काढला गेला, त्याच्या खाली नोट लिहिली गेली, कोणाला सांगितलं तर फोटो व्हायरल करेल अशी धमकी सुद्धा दिली गेली। या संदर्भामध्ये या घटनेमध्ये मला हे सांगायचं आहे, गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे, फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। काही तासांमध्ये किंवा फार फार पुढल्या 1-2 दिवसामध्ये हा हरामखोर जो कोण आरोपी आहे तो पकडला जाईल, हा मला विश्वास आहे। की महिला अत्याचारांच्या केसमध्ये फॉरेन्सिकचे एव्हिडन्स अतिशय महत्त्वाचे मानले जातात की ज्यामुळे आरोपीला कुठल्याही पद्धतीची त्यातून सुटका होऊ शकत नाही आणि ते दर्जेदार करायचं काम हे देवाभाऊने त्या ठिकाणी केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।